आपले लोकप्रिय आमदार रवी राणाजी, भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रिय नेत्या, आपल्या विदर्भाच्या महाराष्ट्राच्या रणरागिणी ज्यांना आपण संबोधित करतो, आमच्या ताई नवनीत राणाजी, आपले आमदार राजेश वानखेडेजी, प्रवीण तायडेजी, माननीय यावलकरजी, केवलराम काळेजी, उपस्थित सर्व पदाधिकारी बंधू भगिनी, स्वाभिमानी पक्षाचे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि विविध समाजातनं या ठिकाणी या सत्काराला या भेटीकरता आलेले माझे बंधू आणि भगिनी, अमरावतीचा पालकमंत्री झाल्यानंतर आई महालक्ष्मी जगदंबेचं दर्शन करून मी माननीय रवी राणाजी यांच्याकडे एक सदिच्छा भेट देण्याकरता आलो आहे। खरं तर मी नशीबवान आहे की एकीकडे नागपूरमध्ये आई महालक्ष्मी जगदंबेचं संस्थान आहे आणि अमरावतीमध्ये आई महालक्ष्मी अंबाबाईचं संस्थान आहे, एकवीरचं संस्थान आहे। या दोन्ही संस्थानाच्या माध्यमातून मी आशीर्वाद घेऊन नागपूरचाही पालकमंत्री आणि अमरावतीचाही पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली आहे। ही गोष्ट खरी आहे की रवी राणा आणि नवनीत राणाजी यांनी खूप आग्रह धरला होता की मी पालकमंत्री व्हावं आणि देवेंद्र फडणवीसजीकडनं त्यांनी ते मागे लागून करून घेतलं। खरं तर मला खूप वेळ नव्हता पालकमंत्री पदाकरता, कारण मी राज्याचा पक्षाचा अध्यक्ष आहे, महसूल मंत्री म्हणून जबाबदारी आहे, नागपूरचा पालकमंत्री, अमरावतीचा पालकमंत्री, अशा विविध पदावर काम करताना वेळेचे खूप कमी असतं। मी आजही नवनीत राणाजींना सांगितलं होतं, रवी राणाजी यांनी आमच्या आमदारांना सांगितलं होतं की थोडा खूप काटकसरीचा वेळ राहील, पण आता मी निर्णय घेतला आहे की महिन्याचे 4 दिवस मी अमरावतीमध्ये राहणार आहे आणि या 4 दिवसामध्ये जे काही समाजाच्या शेवटच्या माणसाचे, आदिवासी भागातल्या मेळघाटपासून तर धामणगावपर्यंत जे काही प्रश्न जनतेचे आहेत, जनतेलाही भेटायचा आहे, समाजालाही भेटायचा आहे, प्रशासनाकडनं प्रश्नही मार्गी लावायचे आहे। पण मला विश्वास आहे की तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने जी क्षमता आमच्यामध्ये आहे, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने जी ऊर्जा आम्हाला मिळतं, त्या ऊर्जेचा वापर करून किती काळ जरी द्यावा लागला तरी आम्ही देऊ आणि अमरावतीचे जे प्रश्न आत्तापर्यंत निघाल नाही, जे काही नवनीत राणाजींनी संकल्पित केलं आहे, काही रवी राणाजींनी संकल्पित केलं आहे, आमच्या आमदार साहेबांनी आता पांधन रस्त्यापासून तर आमच्या अमरावतीच्या साहित्यिकाच्या ग्रंथालयापर्यंत इथपर्यंत प्रश्न आहे, तर निश्चितपणे याची प्रायोरिटी ठरवून माननीय देवेंद्रजींना एखादी बाब मी सांगितली, रवी राणाजींनी सांगितली, किंवा आमचे आमदार आमच्यासोबत आहे, हे सर्व आमदार बसून एखाद्या वेळी जो आम्ही अमरावती शहराचा जिल्ह्याचा प्लॅन करू, तो प्लॅन निश्चितपणे पूर्ण करण्याकरता आम्ही सर्व काम करू। मी एकच सांगेल, देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे पारदर्शी आणि प्रामाणिक सरकार आहे। आमच्या सरकारमध्ये गतिशील सरकार आहे, या सरकारमध्ये तातडीनं निर्णय घेण्याची क्षमता आहे। देवेंद्रजीसारखा एक लोकनेता राज्याचे मुख्यमंत्री आहे आणि आम्ही सर्व त्यांचे सवंगडी आहोत आणि त्यामुळं आम्ही सर्व मिळून अमरावतीकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता जे करावं लागेल ते सारं करण्याचा आपण प्रयत्न करू आणि समाजाचे समाधान होतपर्यंत आपण समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करू। ज्या समाजाचे जे प्रश्न आहेत तेही सोडण्याचा प्रयत्न करू। मी पुन्हा एकदा माननीय रवी राणाजी, नवनीत राणाजी, आपले आमदार केवलरामजी, राजेश, प्रवीण, यावलकर सर्वांचं मनापासून आभार मानतो की आपण सर्वांनी माझ्या नियुक्तीकरता जे प्रयत्न केले आणि माझी नियुक्ती झाली आहे। मला माहिती आहे या नियुक्तीमध्ये तुमच्या आशा, अपेक्षा आहे, विकासाच्या अपेक्षा आहे, माझा अनुभव जे काही माझ्या पाठीशी आहे त्या अनुभवातनं मी काहीतरी अमरावतीत करून दाखवलं पाहिजे। मी नक्कीच तुम्हाला आश्वस्त करतो की माझ्या अनुभवाचा संपूर्ण उपयोग देवेंद्रजींची साथ आणि आपल्या मंत्रिमंडळाची साथ घेऊन जे काही अमरावतीमध्ये करता येईल ते निश्चितपणे आपण करण्याचा प्रयत्न करू आणि विकासाचं अमरावतीचा विकास साध्य करण्याचा प्रयत्न करू। मी नवनीत राणाजी आणि आपल्या रवी राणाजींचं खूप खूप अभिनंदन करतो, आभार मानतो। आपण सर्वांनी मिळून एक प्लॅन तयार करा आणि जो प्लॅन तुम्ही मला द्याल त्या प्लॅनवर आपण पूर्ण काम करू। सरकारकडनं जेवढा पैसा लागेल तो पैसा उपलब्ध करण्याची जबाबदारी माझी आणि आपल्या सर्वांची आहे, आपण ते करू। आणि अमरावती तर माननीय देवेंद्रजीचा मामाचं गाव आहे, आईचं गाव आहे आणि त्यामुळं त्यांच्याकडे मी जाणार आहे, रात्री कल्लोतीजीकडे जाणार आहे।
पण मी त्यांना याच्याकडे चाललो आहे कलोतीजीकडे की त्यांचाही सपोर्ट घेऊन देवेंद्रजीकडे जास्तीत जास्त पैसा आला पाहिजे. शेवटी मामांनी म्हटलं तर भाच्याला करावंच लागतं, कारण मामा अशी एक जागा आहे त्या जागेवर भाच्याला द्यावंच लागतं. त्यामुळे मी कलोतीजी आणि सर्वांचाच त्या ठिकाणी सपोर्ट घेईल आणि देवेंद्रजीच्या सहीने जे जे काही करता येईल, माझ्या सहीच्या अधिकारात जे जे काही मला अधिकार असतील ते मी पूर्ण वापरेल, एवढंच वचन मी आपल्याला देतो. खूप खूप धन्यवाद. आणि त्या ठिकाणी थांबा, मी तुमच्याकडे येतो, पुष्पगुच्छ घेत घेत समोर समोर जातो. तुम्ही इकडे येऊ नका, मी तुमच्याकडे उलटा येतो. त्यामुळे तिकडेच उभे राहा, तुम्ही येऊ नका कोणी. मी तुमच्या पुष्पगुच्छ सर्वांचे घेणार आहे.